ओम नमः शिवाय. मी प्रदीप फोकले. माझा इंटिरियरचा व्यवसाय आहे. मी इच्छापूर्ती शिवमंदिर, लवित रोड, बगूर येथील समितीतील एक सदस्य आहे. आमच्या YouTube मालिकेच्या दुसऱ्या भागामध्ये तुमचे स्वागत आहे. आम्ही हिंदू धर्मातील अध्यात्म आणि विज्ञान यांच्यातील आकर्षक नातेसंबंधात खोलवर जात आहोत. माझ्यासोबत गणेश भाऊ विसा, इच्छापूर्ती शिवमंदिर समितीतील संस्थापक, यशस्वी दुग्ध व्यवसायी, शासकीय पुरस्कृत सेंद्रिय शेतकरी, लेखक, सामाजिक कार्यकर्ते आणि हिंदू तत्वज्ञान आणि विज्ञान तत्वज्ञान या विषयात पारंगत असलेले विद्वान आहेत. स्वागत आहे गणेश भाऊ. ओम नमः शिवाय. मुलाखतीबद्दल धन्यवाद. तुमच्या सोबत असण्याचा आनंद आहे. चला एका मूलभूत प्रश्नांपासून सुरुवात करूया. हिंदू धर्म, अध्यात्म आणि विज्ञान यांचा मेळ कसा साधतो? हिंदू धर्मात अध्यात्म आणि विज्ञान हे विरोधी शक्ती म्हणून पाहिले जात नाही, तर वास्तव समजून घेण्यासाठी पूरक मार्ग म्हणून पाहिले जाते. हिंदू धर्मातील प्राचीन ग्रंथ जसे की वेद आणि उपनिषदांमध्ये गहन तात्विक अंतर्दृष्टी आहे, जी वैज्ञानिक चौकशीला अनुसरून आहे. सर्व अस्तित्वाचा परस्पर संबंध आणि हिंदू विश्वविज्ञानांमध्ये सापडलेल्या काळाचे चक्रीय स्वरूप यासारख्या संकल्पना आधुनिक वैज्ञानिक सिद्धांतांमध्ये समांतर आढळतात. ते आकर्षक आहे. हिंदू धर्माचा वैज्ञानिक विचारांवर कसा प्रभाव पडला याचे उदाहरण देऊ शकाल का? नक्कीच. हिंदू धर्माचे विज्ञानातील सर्वात महत्वपूर्ण योगदान म्हणजे शून्य ही संकल्पना. प्राचीन भारतात गणित ज्ञानी दशांश प्रणाली आणि शून्याची संकल्पना विकसित केली, ज्याने गणितात क्रांती घडवून आणली आणि आधुनिक अंकगणित आणि कॅल्क्युलसचा पाया रचला. प्राचीन हिंदू शांतपण जगाविषयीच्या आपल्या आकलनाला कसे आकार देत आहे हे नव उपक्रम स्पष्ट करते. आयुर्वेद हा हिंदू धर्माचा आणखीन एक पैलू आहे, जो अध्यात्म आणि विज्ञान एकत्र करतो. आयुर्वेद हे आरोग्य आणि कल्याणाकडे कसे पोहोचते? आयुर्वेद ही एक सर्वांगीण चिकित्सा प्रणाली आहे, जी मन, शरीर, आत्मा यांच्या परस्पर संबंधावर जोर देते. हे ओळखते की आरोग्य म्हणजे केवळ रोगाचा अभाव नसून व्यक्ती आणि सभोवतालच्या वातावरणात संतुलन आणि सुसंवाद असणे. आयुर्वेदिक पद्धती जसे की हर्बल उपचार, आहार मार्गदर्शक तत्वे आणि योग हे संतुलन पुनर्संचयित करणे आणि एकंदर कल्याणास प्रोत्साहन देणे हे आहे. उदाहरणार्थ, मयूर नावाच्या व्यक्तीची कल्पना करा, जी व्यस्त शहरी जीवनशैली जगते. कामाची अंतिम मुदत, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि सामाजिक बांधिलकी सांभाळते. कालांतराने मयूरला तणाव, थकवा ही लक्षणे जाणू लागतात. ती डोकेदुखी,
निद्रानाश आणि चिडचिडेपणाच्या रूपात प्रकट होतात. आराम मिळवण्यासाठी मयूर मार्गदर्शनासाठी आयुर्वेदाकडे वळतो. मयूरला सहजगता जोपासण्यासाठी, तणावमुक्त करण्यासाठी आणि त्यांच्या अंतर्मनाशी पुन्हा संपर्क साधण्यासाठी त्यांच्या दैनंदिन दिनचर्यामध्ये योग, ध्यानाचा समावेश करण्यास प्रोत्साहित केले जाते. सातत्यपूर्ण सरावाने मयूरला त्यांच्या सर्वांगीण आरोग्यामध्ये सुधारणा अनुभवायला सुरुवात होते. जीवनातील आव्हानांना तोंड देताना अधिक स्पष्टता, ऊर्जा आणि लवचिकता मिळते. हे वास्तविक जीवनातील उदाहरण हे स्पष्ट करते की आयुर्वेदाचा सर्वांगीण दृष्टिकोन केवळ दक्षिणेत नाही तर सर्व स्तरावर सुसंवाद कल्याण वाढवण्यासाठी अंतर्निहित असमतोलांना देखील संबोधित करतो. आपण सर्वजण मयूर सारखीच परिस्थिती अनुभवत आहोत आणि आपल्या सर्वांना आयुर्वेदाच्या सर्वांगीण दृष्टिकोनाची गरज आहे. चेतना अभ्यासाकडे वाटचाल, योग आणि ध्यान यासारख्या हिंदू चिंतनशील पद्धती आधुनिक न्यूरोसायन्सला कशा प्रकारे चेततात? हिंदू चिंतनशील पद्धती चेतनेचे स्वरूप आणि मन, शरीर संबंधांबद्दल गहन अंतर्दृष्टी देतात. मेंदूच्या क्रियाकल्पकावर ध्यानाच्या परिणामावरील संशोधनाने ध्यानाच्या अवस्था आणि मज्जा संस्थांच्या कार्यातील बदल यांच्यातील आकर्षक सहसंबंध उघड केले आहेत. अभ्यासातून असे दिसून आले आहे की नियमित ध्यान केल्याने लक्ष, भावनिक नियम आणि एकूणच मानसिक आरोग्यामध्ये सुधारणा होऊ शकते, ज्यामुळे अध्यात्म आणि न्यूरोसायन्स मधील संभाव्य समन्वयावर प्रकाश टाकला जातो. ते मनोरंजक आहे. थोडक्यात हिंदू धर्म एक सर्वांगीण चौकट ऑफर करतो, ज्यामध्ये आध्यात्मिक शहाणपण आणि वैज्ञानिक चौकशी दोन्ही समाविष्ट आहे. अगदी बरोबर. हिंदू धर्म आपल्याला वास्तविकतेची बहुआयामी समज स्वीकारण्यास प्रोत्साहित करतो, जी कोणत्याही एका दृष्टिकोनाच्या मर्यादा ओलांडते. अध्यात्म आणि विज्ञान एकत्र करून आपण विश्वाच्या जटिलतेबद्दल आणि त्यामधील आपल्या स्थानाबद्दल सखोल प्रशंसा मिळवू शकतो. गणेश गौनिसा या विचार प्रवर्तक विषयावर आपले अंतर्दृष्टी शेअर केल्याबद्दल धन्यवाद. तुमच्यासोबत वेळ घालवल्याचा आनंद झाला. मुलाखतीबद्दल धन्यवाद. हिंदू धर्मातील अध्यात्म आणि विज्ञान यांच्यातील आकर्षक छेदनबिंदूवर चर्चा करताना आनंद झाला. आणि आमच्या श्रोत्यांसाठी ट्यूनिंग केल्याबद्दल धन्यवाद. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आजचे संभाषण आवडले असेल आणि तुम्हाला हिंदू ज्ञानाचा समृद्ध टेपेस्ट्री बद्दल
मौल्यवान अंतर्दृष्टी मिळाली असेल. पुढच्या वेळेपर्यंत उत्सुक राहा आणि अस्तित्वाची रहस्य शोधत राहा. ओम नमः शिवाय.